शेतकरी कर्जमाफीबाबत ही मोठी बातमी आली आहे। कर्जमाफीचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात येतोय, तर खरीप हंगामापूर्वी कर्जमाफी होणार। शेतकरी बांधवांनो, आजची सर्वात मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे। राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात आता थेट पैसे जमा होण्याची प्रक्रिया सुरू होणार असल्याची मोठी अपडेट समोर येत आहे। कर्जमाफी, लाडकी बहीण योजना, नमो शेतकरी योजनेचा हप्ता, पीएम किसान सन्मान निधी आणि यासोबत अनेक सरकारी योजनांचे पैसे आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सरकारचा मोठा निर्णय, नवीन जी.आर, अपडेट, बँक खात्यामध्ये पैसे जमा होण्याची तारीख आणि शेतकऱ्यांसाठी आलेल्या 5 मोठ्या खुशखबर। म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण मध्ये एक अशी अपडेट आहे जी प्रत्येक शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे। कडधान्य आयातीत 18% घट। भारतात कडधान्य उत्पादन चांगले राहिल्यामुळे नुकत्याच सरलेल्या आर्थिक वर्षात एप्रिल 2025 आणि मार्च 2026 कडधान्य आयातीत 18% घटली आहे। तर यामुळे आयातीवर खर्च 35% कमी झालेला आहे। कांदा साखर उद्योगांबाबत आज दिल्लीमध्ये बैठक। राज्यात कोसळलेले कांद्याचे दर आणि साखर उद्योगांसमोरील अडचणीबाबत केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी आज 27 तारखेला सायंकाळी 5 वाजता बैठक बोलावली आहे। आंबा हंगाम अंतिम डझनला दर 300 ते 400 रुपये। फेब्रुवारी अखेरपासून झालेला आंबा हंगाम अंतिम टप्प्यात, डझनला दर 300 ते 400 रुपये। फेब्रुवारी अखेरीपासून सुरू झालेला आंबा हंगाम आता अंतिम टप्प्यात आला आहे। उत्पादन कमी असल्याने आंब्याचे दर यावर्षी कायम स्थिर राहिले, परंतु हंगामाच्या अंतिम टप्प्यात काहीशी घसरण झाल्याचे चित्र समोर आलेले आहे। खानदेशामध्ये केळीचे दर स्थिर, तर कमाल भाव 2400 रुपयांपर्यंत। खानदेशात केळी दराने पडझड थांबवून सुधारणा सतत झाली, त्यामुळे सध्या दर स्थिर आहेत। कमाल दर 2400 रुपये प्रति क्विंटल पर्यंत आहेत। दरामध्ये मागील 5 ते 7 दिवसांमध्ये क्विंटल मागे सुमारे 100 रुपयांची वाढ झाली आहे। 7 ते 8 दिवसांपूर्वी कमाल दर 2300 ते कमाल दर 2350 रुपये प्रति क्विंटल असे होते। पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिश्रण कायम। देशातील पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण एप्रिल 2026 मध्येही 20%वर कायम राहिले आहे। केंद्र सरकारच्या इथेनॉल मिश्रण कार्यक्रमाअंतर्गत तेल विपणन कंपन्यांना या महिन्यामध्ये 90.1 कोटी लिटर इथेनॉलचा पुरवठा करण्यात आला। पाऊस यावर्षी 90%, तर दुष्काळाचे सावट कायम, सुधारित अंदाज जाहीर। कांदा भाव दबावात, कापसातील तेजी कायम, सोयाबीन टिकून तर डाळिंब आवक कमी, तर पपईला उठाव। आज आपण कापूस, सोयाबीन, कांदा, डाळिंब आणि पपई बाजाराची माहिती घेणार। सोयाबीन भावामध्ये सुधारणा, कापूस तेजीतच तर कांदा दबावात आल्याने भाव टिकून, तर शेवग्याला उठाव। कापसातील तेजी कायम, सोयाबीनमध्ये सुधारणा, कांदा दबावामध्येच तर हळद, हरभरा स्थिर। हिरवी मिरची टिकून, कापूस दर स्थिर, तर सोयाबीन दरात चढ उतार, टोमॅटो दरात सुधारणा, तर जांभळाचे दर टिकून। वांगी आवक स्थिर, तर सोयाबीन दर टिकून, कापूस बाजारामध्ये आवक कमीच, हरभरा दर स्थिर, तर कांदा दबावातच। गव्हाचा बाजार स्थिरावला, सोयाबीन टिकून, कापसाला मागणी कायम, कोथिंबीरला उठाव, तर गवारची आवक कमी। तुरीचा भाव हमी भावापेक्षा कमीच, तर सोयाबीनमध्ये काहीसे चढ उतार, कापूस काहीसा नरमला, तर टोमॅटो भावात सुधारणा। परभणी जिल्ह्यामध्ये खरीप पीक कर्जाचे 2.33% उद्दिष्ट साध्य। खरीप हंगाम 2026 साठी परभणी जिल्ह्यातील बँकांना 1581 कोटी 55 लाख रुपये पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आलेले आहे। नांदेडमध्ये वादळी वाऱ्यामुळे केळी भुईसपाट। मुदखेड तालुक्यातील शेंबोली परिसरामध्ये केळी उत्पादक शेतकऱ्यांचे अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे। पश्चिम बंगालमध्ये वादळी पावसाचा तडाखा। कोलकात्यासह पश्चिम बंगालच्या दक्षिणेतील अनेक जिल्ह्यांना शुक्रवारी दुपारी मेघगर्जना, तर जोरदार पाऊस आणि ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगाच्या वाऱ्याने झोडपून काढले। कांद्याच्या प्रश्नावर ठोस तोडगा नाही। कांद्याला प्रति क्विंटल 1,500 रुपये अनुदान आणि निर्यात धोरणातील सातत्य या मागणीतील बदल देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्राकडे 10 लाख टन कांदा खरेदी करण्याची मागणी केली आहे। कांदा खरेदीचा भाव बाजार भावापेक्षा कमी ठेवला आहे। AI क्षेत्रामध्ये महाराष्ट्र जागतिक नेतृत्व करेल, मुख्यमंत्री फडणवीस। आगामी काळामध्ये महाराष्ट्र केवळ भारतातच नव्हे तर जागतिक स्तरावर देखील AI क्षेत्रात नेतृत्व करेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला।
डॉलर अपडेट. अमेरिकन डॉलरमध्ये मोठी हालचाल दिसत आहे. डॉलर मजबूत झाल्यास भारतातील आयात खर्च वाढू शकतो. याचा परिणाम पेट्रोल डिझेलपासून अनेक वस्तूंवर होऊ शकतो. शेअर मार्केट अलर्ट. जागतिक बाजारातील अस्थिरतेमुळे भारतातील शेअर बाजारामध्ये चढउतार सुरू आहे. गुंतवणूकदारांचे लक्ष आता पुढील आर्थिक निर्णयाकडे लागले आहे. सोन्याचा भाव. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमतींमध्ये वाढ दिसत आहे, तर सुरक्षित गुंतवणूक म्हणून गुंतवणूकदार पुन्हा सोन्याकडे वळत आहेत. बँकिंग न्यूज. मोठ्या बँकांनी कर्ज व व्याजदरांबाबत महत्त्वाचे संकेत दिले आहेत. गृह कर्जधारकांसाठी ही बातमी महत्त्वाची ठरू शकते. क्रूड ऑइल अपडेट. जागतिक बाजारामध्ये कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या तर भारतामध्ये इंधन दरांवर वाढ होऊ शकते. रुपयाविरुद्ध डॉलर. भारतीय रुपयाच्या मूल्यातील बदलामुळे आयात निर्यात क्षेत्रावर मोठा परिणाम दिसून येत आहे. म्युच्युअल फंड अलर्ट. सीप गुंतवणूकदारांची संख्या विक्रमी पातळीवर पोहोचत आहे, तर दीर्घकालीन गुंतवणुकीकडे लोकांचा कल वाढला आहे. AI आणि टेक शेअर्स. कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील कंपन्यांमध्ये मोठी गुंतवणूक होत असून टेक शेअर्स चर्चेत आहेत.